मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचं आहे, ते दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं, आम्ही बेत नसतो. मराठ्याची औलाद आहे आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते ते होत असतं माझं. आणखीन मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. मग त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेललाच नेतेन, आणि 1,00,000 फौज पाठदाडला तरी पोलीस जेललाच नेतेन. आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रुतणारी सल आहे. फडणवीस साहेब, ती ऋतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकून देताल, ती सल, ते झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ते वाचणार आहे. कारण तुमच्याही लोकाला मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलोत म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण, तुमच्या लोकांना, नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहेत. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांच्या